नमस्कार, मी डॉक्टर शिवप्रसाद महाले. जसं तुम्ही बघता 91.1 रेडिओ सिटी या स्टुडिओमध्ये बसलो आहे. 5 महिन्यापूर्वी या स्टुडिओमध्ये आलो होतो. ह्या चेअरवरती बसलो होतो आणि माझ्यासमोर होतात आरजे शोषण आले. खरं तर हा डिवाइन प्लॅन आहे. डिवाइन प्लॅननुसार इथं आलो आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे. मी काही जाता नाही मुझे भेजा जाता आहे. आणि आज जर बघणार तुम्ही या स्टुडिओमध्ये सर्व व्हाईट फ्रिक्वेन्सी रेडिएट करतायत. म्हणजे माझ्यासमोर सर्व जे आहे सुयशजी ते सुद्धा व्हाईट युनिफॉर्म मध्ये आहेत. हा काही प्लॅन नव्हता युनिफॉर्मचा, पण आणि आरजे सोनाली पण बघणार तुम्ही बघा व्हाईट फ्रिक्वेन्सी रेडिएट करतायत. सो आज इथे स्टुडिओमध्ये आलो आणि त्यांचं नावच आहे आरजे सोनाली. म्हणजे त्या नावामध्ये सुद्धा ट्रिपल एस आहे. आणि आज तुम्ही बघणार स्टुडिओमध्ये सुद्धा सुयश आहे. त्याच्यामुळे यश आता कसं होणार आहे तुम्हाला कळेल भविष्यात. शिवप्रसाद आहे आणि सोनालीजी आहे. ही फ्रिक्वेन्सीज ह्या ज्या एनर्जी हे मी गेन करतोय, फील करतोय. आणि मला असं वाटतंय की आजचे ह्या स्टुडिओमधले ज्या फ्रिक्वेन्सी जनरेट झालेल्या आहेत भविष्यात तुम्ही बघणार 91.1 वरती ऐकणार तुम्ही. आरजे सोनाली यांना तुम्ही इंस्टाग्रामच्या रील्स बघणार, सर्व बघणार. मला असं वाटतंय की हे जे काही व्हायब्रेशन्स हे जे फ्रिक्वेन्सी जनरेट झालेले आहेत हे कुठेतरी एक नारी शक्ती, एक युवा शक्ती आणि नाव शिवप्रसाद त्याच्यामुळे शिवशक्ती असे ट्रिपल बॉन्ड फ्रिक्वेन्सी जनरेट झालेले आहेत. आणि यांच्या आयुष्याची सुरुवातच ही त्र्यंबकेश्वरमधून सुरुवात झाली आहे. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सगळे एपिसोड बघणार आणि ऐकणार निश्चितच तुम्हाला खूप इन्स्पायरिंग वाटेल. सो आय अपील इच अँड एव्हरीवन की हे जे काही पॉडकास्ट आणि हे जे काही डिलिव्हर होणार आहेत आरजे सोनाली यांच्या इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा, सुयशजी जाधव यांच्या इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि फक्त फॉलो नका करू, बट तुमच्या लाईफमध्ये याच्यामध्ये काही इनबिल्ड करा. ओके, हे फार महत्वाचं आहे. सो मी सोनालीजींसोबत सुद्धा बोलणार 1 मिनिट आणि सुयशजींसोबत सुद्धा बोलणार आहे, कारण की हे कनेक्शन हे जनरेशन वरनं झालेलं आहे. सो सुयशजी आज आपण आलात इथे, तर कसा होता एक्सपिरियन्स? मला नक्की ऐकायला आवडेल. एक्सपिरियन्स खरं तर तुमचं मनापासून आभार. तुम्ही या ठिकाणी घेऊन आला, त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू करून दिला, त्याबद्दल खरं तुमचे मनापासून आभार. आणि आता तुम्ही ज्या पद्धतीनं बोलला आपण तिघही एकाच युनिफॉर्म मध्ये आहेत. सो ह्या ज्या व्हाईट फ्रिक्वेन्सी आहेत ते इथून बाहेर पडणार आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येणार. सो ह्या गोष्टी आपण जेव्हा इथं येतो, बोलतो, आपला एक्सपिरियन्स आपण आपली जर्नी शेअर करतो, सो हे खरंच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप पॉझिटिव्ह आहे. सो मला खरंच खूप चांगलं वाटलं इथं येऊन. तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा, कारण की तुम्ही सर्व युथसाठी इन्स्पायरिंग आहात आणि युथवरती काम करतोय. तर मला नक्कीच तुमच्यासारख्या युथला पुढे प्रमोट करायला आवडतं. सो सोनालीजी, आज सुयश आणि शिवप्रसाद तुमच्या समोर आहे. तुम्ही अनेक इंटरव्ह्यूज घेतले, सर्व काही घेतलंच. आज तुमचा एक्सपिरियन्स होता. मला अतिशय मनापासून आभार मानायचे आहे तुमचे की तुम्ही इतक्या कमाल व्यक्तिमत्वाला माझी म्हणजे भेट घडवून आणली आणि त्यांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास जो आहे तो जाणून घेता आला. आणि उद्देश ना तिघांचा पण एकच आहे, काहीतरी चांगलं करूया, काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, कुणाचं तरी आयुष्यामध्ये काहीतरी छान व्हायला पाहिजे. आणि जेव्हा ह्या एका थॉटवरती सगळे काम करतात तर निश्चितच त्यातनं जी पॉझिटिव्हिटी स्प्रेड होणार आहे ती तुम्ही पण एक्सपिरियन्स कराल. जे डिवाइन एनर्जीबद्दल ते म्हणाले, ॲब्सोल्युटली चांगला विचार, चांगली माणसं एकत्र येणं हे डिवाइननी ठरवलेलं असतं. कारण की त्यांचा उद्देश हा क्लिअर असतो की आपण आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी, म्हणजे मी तर तुम्हाला ते सांगते ना की प्रत्येक घेतलेला माझा जो श्वास आहे तो माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी काहीतरी मला करता यावं ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे. आणि थँक्यू सो मच, त्यासाठी तुम्ही इन्स्पायर करत आहात. थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फ्रॉम हिअर. तुम्ही बघितलं दोघांनी पण आभार मानले, पण मला असं वाटतं हे आभार माझे नसून ते त्याचे आहेत जे सर्व करतो. आपण सर्व इन्स्ट्रुमेंट आहात आणि करणार तर सर्व तो असतो ज्याला ईश्वर, गॉड, अल्लाह वगैरे म्हटलं जातं. सो थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतकं सर्व चांगलं कार्य केलं. मला असं वाटतं ट्रिपल बॉन्ड ज्या फ्रिक्वेन्सी आहेस, ट्रिपल एस फ्रिक्वेन्सीज, नोट माय वर्ड्स. आज स्टुडिओमध्ये आलो, 5 फेब्रुवारीला आलो होतो माझ्या बर्थडेच्या दिवशी. त्यावेळेसपेक्षा आजच्या फ्रिक्वेन्सी काहीतरी वेगळ्या आहेत. या स्टुडिओमध्ये अनेक कॅमेरे लागलेत, अनेक लाईट्स लागलेत आणि लाईट्स आणि कॅमेरेज एक्सप्रेस करतायत कुछ तो बडा होने वाला है. दॅट्स इट फ्रॉम मी. थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार, मी आहे रेडिओ सिटी 91.1 आरजे सोनाली. आणि आम्हाला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही आरजेस ना फार आनंदी असतात, खूप एनर्जेटिक असतात, त्याच्या मागचं कारण काय? त्याच्या मागचं कारण या स्टुडिओमध्ये घडणाऱ्या गोष्टी, त्यामुळे ही एनर्जी मिळते. आता मी तुम्हाला सांगते, माझ्यासोबत आहे डॉक्टर शिवप्रसादजी. त्याचबरोबर आहे देशाचं नाव ज्यांनी मोठं केलेलं आहे आणि स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवरती त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व करत गोल्ड मेडल जिंकलेलं आहे असे पॅरा स्विमर आहेत सुयश जाधवजी. यांची गोष्ट ऐकताना अंगावरती शहारे आलेत आणि मला असं वाटतंय की
आपण जेव्हा लाईफमध्ये अशा एखाद्या व्यक्तीला बघतो की त्याच्याकडे कुठल्या तरी गोष्टीची कमी आहे, पण त्या कमीलाच त्यांनी त्याची जेमेची बाजू बनवलेली आहे, तेव्हा असं वाटतं की हो, हे आपण शिकायला पाहिजे. आपल्याकडे काय नाही त्याची तक्रार करण्यापेक्षा काय काय आहे त्याचा विचार करायला पाहिजे. आणि ते ह्या स्टुडिओमध्ये येणारी व्यक्तिमत्व आम्हाला सांगत असतात. आणि सध्या मी डॉक्टर शिवप्रसाद यांचा अगदी मनापासून आभार मानते की त्यांनी माझी भेट घडवून आणली आहे सुयशजी यांच्यासोबत. त्यामुळे तुमच्या दोघांचे अगदी मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.